मंडळी, तुम्ही आपल्या चॅनलवरती बऱ्याच प्रकारच्या चिकनच्या रेसिपीज पाहिल्या आहेत. अगदी आपल्या आगरी पारंपरिक चिकन पासून चिकन रस्सा, चिकन सुक्का, खरडा, चिकन लॉलीपॉप ते बिर्याणी पर्यंत आहेत. तसेच आज मी बटर चिकन ही रेसिपी करत आहे. बटर चिकन संपूर्ण भारतभर फेमस अशी डिश आहे की जी बहुतेक सर्वच ढाब्यांवर तसेच सर्वच रेस्टॉरंटमध्ये उपलब्ध असते. घरच्या घरी अगदी उत्कृष्ट चवीचं शाही बटर चिकन कसं बनवायचं ते पाहूया. नमस्कार मंडळी, मी कृतिका पाटील तुम्हा सर्वांचे कृतिकाच रेसिपीमध्ये मनापासून स्वागत करत आहे. सर्वप्रथम इथे मी चिकनचे असे मध्यम आकाराचे पीस कापून घेतलेले आहेत. साधारण हे 500 ग्रॅम चिकन आहे. हे चिकन मी 3 ते 4 वेळा पाणी बदलून स्वच्छ धुवून घेतलेले आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही बोनलेस चिकन सुद्धा यूज करू शकता. इथे मी विथ बोन चिकन घेतलेले आहे. आता आपण हे चिकन मॅरिनेट करून घेऊया. इथे मी एक पसरट खोलगट असं भांडं घेतलेलं आहे. त्यात आता मी 2 मोठे चमचे तेल घातलेले आहे. त्यात 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे व 1 चमचा घरगुती मसाला किंवा तुम्ही बेडगी मिरची पावडर देखील घातली तरी चालेल. अर्धा चमचा हळद, सोबतच अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा धणे पूड, अर्धा चमचा जिरेपूड घालायची आहे, अर्धा चमचा कसुरी मेथी आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट व सोबतच 2 चमचे पाणी काढलेले घट्ट दाटसर असं दही व चवीनुसार मीठ सुद्धा घालायचं आहे. हे सर्व इन्ग्रेडियंट्स तेलात व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहेत. पहा काय सुरेख असा रंग आलेला आहे. आता ह्या मसाल्यात सर्व चिकनचे पीस आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचे आहेत. सर्व पीस आपल्याला टाकून घ्यायचे त्या मसाल्यात आणि व्यवस्थित कोट करून घ्यायचं, म्हणजे मसाले चिकनला व्यवस्थितपणे लागले गेले पाहिजे. जेवढे मसाले छान मुरले जातात ना, तेवढं चिकनला टेस्ट जास्त छान येते. अशाच प्रकारे आपले सगळे मसाले लावून झालेले आहेत चिकनला. आता आपल्याला हे चिकन अर्धा तास मॅरिनेट करून ठेवायचं आहे आणि ही प्रोसेस फार महत्वाची आहे. मसाले जेवढे छान जास्त वेळ मुरले जातात ना, तेवढं चिकन खूप चविष्ट बनतं. एका साईडला चिकन मॅरिनेट होतंय, तोपर्यंत आपण एका साईडला बटर चिकनच्या ग्रेव्हीची तयारी करून घेऊया. इथे मी एक कढई घेतलेली आहे. त्यात आता मी एक मोठा चमचा भरून बटर घातलेले आहे आणि बटर जळू नये म्हणून थोडंसं त्यात मी तेल ऍड करणार आहे. त्यात आता मी 2 वेलची घातलेली आहे. बटर चिकनच्या ग्रेव्हीसाठी इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत. सोबतच 2 हिरव्या मिरच्या सुद्धा घातलेल्या आहेत. कांदा छान मस्तपैकी बटरवरती परतून घ्यायचा आहे. आता मी 12 ते 15 काजू घातलेले आहेत. सोबतच 4 मोठे टोमॅटो अशा प्रकारे चौकोनी मोठे तुकडे करून घेतलेले आहेत, ते सुद्धा घातलेले आहेत. आता हे सर्व इन्ग्रेडियंट्स पटकन शिजण्यासाठी इथे मी चवीनुसार मीठ घातलेले आहे. आता हे आपल्याला 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचं आहे मस्तपैकी. त्याला छान पाणी सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे. ती सुद्धा मिनिटभर मस्तपैकी परतून घ्यायची आहे. हे सर्व इन्ग्रेडियंट्स मस्त मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे. आता यावर झाकण देऊन 5 ते 7 मिनिटं आपल्याला मध्यम आचेवरती शिजवून घ्यायचं आहे.
5 ते 7 मिनिटं शिजवल्यावर वरतून झाकण काढून घ्यायचं. व्यवस्थित शिजत आलेला आहे. त्यानंतर त्यात आता 1 चमचा मिरची पावडर घालायची, अर्धा चमचा गरम मसाला, सोबतच अर्धा चमचा भाजलेली जिरा पावडर व 1 चमचा धना पावडर घालायची आहे. हे सर्व मसाले मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचे आहेत. आता हे जे सर्व मसाले घातलेत ना ते फक्त ग्रेव्ही पुरतेच आहेत, कारण चिकन साठी आपण ऑलरेडी मॅरिनेट करताना सर्व मसाले वापरलेले आहेत. अगदी 2 मिनिटावर परतून नंतर आपल्याला हे गॅस बंद करून घ्यायचा व हे सर्व आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. चिकन मॅरिनेट करून आता अर्धा तास झालेला आहे. त्यानंतर आता एक पॅन घेऊन आपल्याला चिकन हे जे मॅरिनेट केलेले पीसेस आहेत ते आपल्याला फ्राय करायचे आहेत. मोस्टली बटर चिकनला तंदूर केलेले चिकन वापरतात, पण घरात ज्यांच्याकडे ओव्हन असेल त्यांनी तसे केले तरी चालेल, नाहीतर तव्यावर सुद्धा फ्राय केले तरी चालेल. अशा प्रकारे आता आपल्याला हे पीसेस फ्राय करण्यासाठी वेगळं तेल ऍड करायची गरज नाही आहे, कारण आपण मॅरिनेट करतानाच तेल वापरलेले होते. त्यामुळे आता तेल नाही घातले तरी चालेल. काय सुरेख दिसतंय ना चिकन, सुगंधही फार सुंदर येतोय आत्ताच. अगदी 7 ते 8 मिनिटं हे चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. हे चिकन आपल्याला 90 ते 95% दोन्ही साइडने मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं आहे. उरलेले 10% ग्रेव्ही मध्ये जेव्हा आपण टाकतो त्या टायमाला ते शिजून जातं. एक साइड व्यवस्थित शिजल्यानंतर दोन्ही साइडने पलटून शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. आता हे चिकनचे पीसेस व्यवस्थित फ्राय झालेले आहेत. त्यानंतर एका साइडला हे ग्रेव्हीसाठी बनवलेलं साहित्य सुद्धा थंड झालेलं आहे, ते आता आपण वाटून घेऊया. एकदम स्मूथ अशी पेस्ट आपल्याला करायची आहे. आता यात मी थोडंसं पाणी ऍड करते. हे बघा, अशा प्रकारे एकदम बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर एक कढई घेऊन कढई छान गरम झाल्यावरती त्यात 2 चमचे तेल घालायचे आहे. तेल छान गरम झाल्यावर त्यात आपण वाटलेली जी पेस्ट आहे ती घालायची आहे. ही पेस्ट तेलावरती व्यवस्थित परतून घ्यायची आपल्याला. मिनिटभर मस्तपैकी परतून झाल्यानंतर त्यावर आता झाकण देऊन मंद आचेवरती 5 ते 7 मिनिटं आपल्याला ही पेस्ट शिजवून घ्यायची आहे. आता ह्यात आपल्याला कोणतेही मसाले घालायची गरज नाहीये, कारण ऑलरेडी सर्व मसाले ग्रेव्ही व चिकन दोन्ही मध्ये आपण घातलेले आहेत. त्यानंतर झाकण काढून घ्यायचं व पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं. त्यानंतर त्यात आता आपण हे फ्राय केलेलं चिकन घालायचं आहे. चिकन मस्तपैकी ग्रेव्ही मध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं.
त्यानंतर अर्धा चमचा त्यात साखर घालायची आहे आपल्याला. बटर चिकनची टेस्ट थोडी स्वीट अँड लेस स्पायसी टाईप असते, म्हणून तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त साखर घालू शकता. त्यानंतर अर्धा चमचा कसुरी मेथी घालायची आहे, त्यामुळे फ्लेवर खूप मस्त येतो. त्यानंतर 2 चमचे वरून फ्रेश क्रीम घालायची आहे, त्यामुळेच बटर चिकनला शाही टेक्स्चर येते. क्रीम नसल्यास दुधाची साय वापरून ती फेटून घातली तरी चालते. व सर्वात शेवटी आता आपल्याला 1 चमचा बटर घालायचा आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घातलेली आहे. हा काय भारी चिकन दिसतंय. अगदी ढाबा स्टाईल आपलं बटर चिकन रेडी झालेलं आहे. आणि सर्वात महत्वाची स्टेप म्हणजे जो बटर चिकनला स्मोकी फ्लेवर जो असतो तो चिकन तंदूर वापरून केल्यामुळे येतो, पण आपण चिकन फ्राय करून घेतलेले आहे, म्हणून आपण आता त्याला स्मोक देणार आहोत, ज्यामुळे बटर चिकनचा रिचनेस जास्त वाढतो. अगदी ढाब्यावर मिळतं तशाच प्रकारे बटर चिकन लागतं, त्यामुळे आपण आता ह्याला स्मोक दिलेला आहे. अशाच प्रकारे आपलं ढाबा स्टाईल बटर चिकन रेडी झालेलं आहे. मंडळी, कशी वाटली रेसिपी? आवडल्यास तुम्ही पण नक्की करून पहा. मस्त गरम गरम चपाती सोबत खा, रोटी सोबत खा किंवा नान सोबत तर अप्रतिमच लागतं. सोबत मस्तपैकी जिरा राईसही करा आणि मस्त खा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.